बालमित्रांनो, पाठ क्रमांक 2 आणि पान क्रमांक 2. पाठाचं नाव आहे बंडूची इजार. तुमच्या लक्षात आलंच असेल की ही विनोदी चित्रकथा. इजार या शब्दावरनं यालाच आपण काय म्हणतो बरं? पॅन्ट असं म्हणतो. तुम्ही जी पॅन्ट घालता ना, मुली असतील तर त्यांचे बहीण भाऊ जी पॅन्ट घालतात त्याला आपण इजार असं म्हणतो. इजार याचा अर्थ आहे पॅन्ट किंवा पायजमा किंवा विजार असा त्याचा उच्चार आहे. तर ही बंडूची इजार याविषयी आपल्याला या पाठात काय सांगितले ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा आहे बंडू. अतिशय शांत स्वभावाचा, मेहनती, कष्टाळू तरुण आहे. तो शेतात कष्ट करायचा. एक वर्षी काय झालं, पीक पाणी बरे आल्यावर त्यानं कुटुंबासाठी खूप नवे कपडे आणि स्वतःसाठी पण एक विजार शिवली. बघा, दिसतीये ना ही विजार. काय वाटते, बंडूने ही इजार घालून पाहिली आहे बरं का. बघा, दिसतीये का? हा तो बंडू आणि ह्याने ही विजार घातलेली आहे. काय वाटते त्याला, उंची लाखूड झाली आहे का लांब झाली आहे? तर ही बंडूला विजार लांब झाली आहे. म्हणून तो बघा इथे सुद्धा कसा पाहतोय आणि त्याच्या मनाला पण म्हणतोय तो, बहुतेक ही विजार मला लांब झाली आहे. म्हणून तो सकाळी बायकोकडे गेला आणि बायकोला म्हणाला की माझी विजार मला लांब झाल्यासारखी वाटतेय, तू ही 4 बोटे कमी करून देतेस का? बायको काय म्हणाली असेल बरं? मला जेवण करायचं आहे आणि मुलीच्या शाळेत पण जायचं आहे, मला जमणार नाही. बघूया पुढे बंडूने काय प्रयत्न केले ते. बंडूची ही सुबा नावाची बहीण आहे. मग बंडू आपली बहीण सुबा हिला विजार कमी करायला सांगितलं. ती काय म्हणाली आहे बरं? ती म्हणाली की मला अभ्यास आहे आणि माझी कॉलेजची पण वेळ होईल, तू आईला सांग ना. बघा मित्रांनो, बंडूचा हा दुसरा प्रयत्न होता. बघूया बंडू आता कोणाकडे जातो ते. बघा, नक्कीच ही बंडूची आई आहे आणि बंडू आईकडे गेलाय. बंडूने आईला विचारलं. ती कामे करून थकली असल्यामुळे तिनेही त्याची विजार शिवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, कमी का शिवण्यासाठी तर कमी करण्यासाठी नकार दिला. आपल्याला हावभावावरनं हे लक्षातच येते. बंडू मात्र आता नाराज झाला होता. विजार त्यानं कोपऱ्यात फेकून दिली. तुम्ही असंच करता ना नाराज झाल्यावर, का वेगळं काही करता? मग नाराज झाल्यावर त्यानं विचार कोपऱ्यात फेकून दिली असेल आणि काय केलं असेल हो त्याने? तर तो शेतात निघून गेला. हे सगळं दुपारी बंडूच्या बायकोने घरी आल्यानंतर विजारीकडे तिचं लक्ष गेलं. बघा, आणि तिच्या लक्षात आलं की नवऱ्याने ही विजार कोपऱ्यात फेकून दिली आहे. तिला असं वाटलं की ही विजार आपण सकाळीच दुरुस्त करायला पाहिजे होती. या विचारानं तिने विजारीचे काय केले, 4 बोटे, किती सांगितले होते बंडूने? 4च बोटे सांगितले होते, इतके कापून बघा ती इथे काय करतीये, 4 बोटं कापून विजार कमी करतीये. आणि त्याला काय करतीये बरं ती हाताने? तर ती त्याला हात शिलाई घालतीये. आले लक्षात? काय घालतीये? हात शिलाई. हाताने शिवती आहे कापल्यानंतर. बघूया पुढे काय झालं. तिने बंडूला विजार मग घालायला दिली असेल का? बघूया बरं, खरंच बरोबर दुरुस्त झाली आहे का ती? काय झालं असेल पुढे? बघा मित्रांनो, पुढे बहुतेक सुबा आलेली दिसते. ही सुबाच आहे
कारण ती कॉलेजला गेली होती. तिलाही आपली चूक लक्षात आलेली दिसते. तिच्या हावभावावरनं वाटते कसं वाटतंय. तिनेही काय केले मग, विजारीचे पाय कापले आणि त्याला काय केले, टाके घातले. बघा, अगोदर 4 बोटे कापले होते, आता वहिनीने, आणि आता सुभाने पण कापले. किती बोट कमी झाली विचार, 8 बोटे. बघा, संध्याकाळी आई आली आणि तिनेही तेच केले. आईलाही वाटलं की आपण उगाच आपल्या मुलावर रागवलोय, आणि तिने पण 4 बोटे कापले आणि ती विचार परत कमी केली. आणि तिने पण त्याच्या बायकोसारखे त्याला टाके घातले. आता शेतातून कोण आला असेल तर बंडू. हा बंडू अतिशय थकून आला होता. त्यानेही इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपलं काम केलेलं बरं असं त्याला वाटलं. बघा, म्हणजे आपली विचार आपणच कमी केली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि मग बंडूनं विचार हातात घेतली. तेव्हा बघा, ती विचार केवढी झालीये, दिसतीये. ती विचार मात्र आता मित्रांनो चड्डीसारखी झाली होती. आणि चड्डीतल्या बंडूला पाहून आता मात्र सगळे हसू लागले होते. बंडूने ती विचार घातली आणि इथे सगळे बंडूला पाहून हसत आहेत. बघा, दिसतात कोण कोण हसते, त्याची बायको, त्याची बहीण आणि त्याची आई. आणि मग काय झालं असेल पुढे, सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण सगळ्यांनीच ही विचार कापलेली आहे. बघा इथे, आणि सगळेजण खळखळून हसत आहेत. आहे ना विनोदी चित्रकथा. चित्रकथा का म्हणते मी याला, चित्र आणि सोबतच ते काय म्हणतात त्याचे डायलॉग तुम्हाला चौकटीमध्ये दिले आहेत. म्हणजे ही चित्र आणि कथा, म्हणजे चित्रावरनं पण तुम्ही कथा तुमच्या लक्षात येऊ शकते. कशी वाटली बंडूची इजार, पण यात चूक कोणाची होती हो, इजारीची चड्डी होण्यामध्ये. यात चूक सगळ्यांचीच झाली होती, परंतु खरी चूक कोणाची होती, बायकोच्या बंडूची. का बरं, बंडूच्या बायकोची का होती बरं चूक, तर इजारीचे पाय प्रथम तिने कापले होते. ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला आणि बंडूला सांगायला हवे होते की नाही, तर ते तिने सांगितले नाही. तर यात पहिली चूक ही त्याच्या बायकोची होती. बघा, बंडूच्या इजारीचे 4 बोटे कापले म्हणजे काय, पाय असणारी इजार सजीव आहे का, असे आपण बोलताना बोली भाषेमध्ये म्हणतो, है की नाही. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे काय कापलेलं असतं आपण, कापडी विजारीचे पाय कापलेले असतात. जसं आपण तुझ्या शर्टाचे हात, पेनाची जीभ, पेनची जीभ बघू दे, कपाचा कान म्हणतो की नाही. आज आमच्या छोट्याने कपाचा कानच मोडला. बटाट्याची भाजी करायची नाही, त्याला फार डोळे आले आहेत, ते पांढरे पांढरे येते ना वरती, तर आपण त्याला असं म्हणतो. ही आपली बोली भाषा आहे. अशा कितीतरी वस्तू आहेत ज्यांना आपण अवयवांची नावे देऊन आपण सहज बोलत असतो. बाटलीचं तोंड उघड, हो की नाही. शर्टाचे हात, पेनची जीभ, कपाचा कान, बटाट्याचा डोळा, बाटलीचे तोंड आणि टेबलाची पाठ, असं आपण सहज बोलत असतो. आहे की नाही मजा. तर आता आपण यावरचे स्वाध्याय पाहूयात. हा प्रश्न पाहूया.
खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्याचा अर्थ लिहा. बघा, म्हणजे गाळलेल्या जागी भरलेल्या शब्दांचा त्या वाक्यातील अर्थ सांगायचा आहे. कंसामध्ये इथे शब्द दिले आहेत तुम्हाला. कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा आणि तोंड हे सगळे अवयव आहेत. चुलीवरच्या तव्याची काळीभोर झाली होती. आपल्याला कंसातील शब्द भरायचा आहे. सांगा पाहू, काय असेल बरं? चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. पाठ म्हणजे तव्याची पाठ म्हणजे काय? तव्याची मागची बाजू. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी. हा नारळ नासका निघणार. नारळाचा केस बघून धनव्वा म्हणाली. नाही, बरोबर आहे, तुम्हाला ओळखू येते. आपण असं सहज लिहितो, नारळाचा केस बघून. नारळाला वरती केस असतात की नाही? हो ना. मग काय येईल बरं इथं? सांगा पाहू. तर डोळा. हे कसं काय? नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची जी खोबण असते की नाही, 2 डोळे असतात नारळाला सोलल्यानंतर, ते म्हणजे नारळाचे डोळे, असा त्याचा अर्थ आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे काय फुगले होते? पोट फुगले होते. पोट म्हणजे काय मित्रांनो? नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. मगाशी आपण जसं म्हणालो मागच्या प्रश्नामध्ये, बाटलीचे तोंड असं आपण सहज बोलताना म्हणतो. मग बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचं बूच, बरोबर. बघा, चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या काय होते बरं? गळ्यापर्यंत आले. गळा, है की नाही? सुईच्या डॅश डॅश दोरावून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. काय येईल बरं? सांगा. कशात दोरावतो आपण? सुईच्या, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये काय म्हणतो? नाक असं म्हणतो, बरोबर. तर इथे येईल नाक. काय येईल? नाकात, हो की नाही? दोरावून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. आंब्याच्या कोईचे डॅश डॅश पांढरे होईपर्यंत गणू कोईत चोखत राहिला. काय पांढरे होईपर्यंत? तुम्ही खाल्लाय कधी आंबा? बघा, आपण जेव्हा आंब्याची कोय खायला घेतो तेव्हा ती पिवळसर असते आणि आपण पांढरी होईपर्यंत म्हणजे पूर्ण आंबा चोखेपर्यंत त्यात कसाच रस राहणार नाही, तेव्हा बघा त्या आंब्याच्या कोईचे केस कसे दिसतात? तर पांढरे दिसतात. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते, हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. वडाचे शेकडो हात म्हणजे काय? वडाच्या फांद्या, हे तुम्हाला माहितीच आहे. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. पाय, पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. किती पाय असतात खुर्चीला? 4, आणि त्याच्यावरच खुर्ची उभी असते, बरोबर. अशा पद्धतीनं
आपण हे कंसातले शब्द भरून ही वाक्य पूर्ण केलेली आहेत आणि त्या वाक्यांचा अर्थही आपल्या भाषेमध्ये जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. यामध्ये काही शब्द पण आले आहेत, त्यांचे पण अर्थ आपण जाणून घेणार आहोत. बघा मित्रांनो, आईने इजार एका कोनाड्यात फेकली. कोनाडा म्हणजे काय? कोपरा. आणि बंडू हिरमुसला. हिरमुसणे नाराज होणे. बरोबर. आणि दुमडून टाके घालते. कोण? त्याची बायको. तर दुमडणे म्हणजे काय करणे? तर घडी घालणे. घडी घालतात अशी. बघा, तुमच्या पण पॅन्टीला असेल, टॉवेलला असते, बेडशीटला असते. दुमडून म्हणजे घडी घालणे. बरोबर. टाके घालणे म्हणजे शिवणे, हातशिलाई. हातशिलाई करते ना ती. दिसते का इथे तुम्हाला? बघा. आहे. हातशिलाई म्हणजे शिवणे आणि टाके घालणे म्हणजे सुद्धा शिवणे आणि हातशिलाई करणे. बरोबर. आता सगळेजण इथे काय करतात बरं? खळखळून हसतात. हो ना? खळखळून म्हणजे मोठ्याने, मोकळेपणाने. असं वाटते का? बघा, खळखळून ह्या शब्दाला ही चित्र सगळी साजेशी आहेत का? लागू पडतात ना? कशी हसतात? मोठ्याने, मोकळेपणाने एकमेकांना बघून. म्हणजे आपणच सगळे चुकलो आहोत असा त्यांच्या चेहऱ्यावर भाव आहे. बरोबर. तुम्हाला आणखीन काही शब्दांचे अर्थ हवे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी त्याचे अर्थ नक्की सांगेन. भेटूया पुढच्या पाठामध्ये. काय आहे बरं पुढचा पाठ? नाही, ती कविता आहे. वल्वा रे वल्वा. भेटूया लवकरच पुढच्या कवितेत.